नमस्कार. बुधवार स्पेशलमध्ये आज आपण बघूया सुक्या बोंबलाची चटणी. अगदी झटपट होते, फक्त बोंबील भिजायला जो वेळ लागेल तेवढाच. आता मी इथे ना खरं तर हे सगळं क्लीन करून ठेवलेले असतात बोंबील वर्षभराचे. त्याचे काही तुकडे केले आणि पाण्यामध्ये भिजत घातलेत. ते का घालायचे तेही सांगते तुम्हाला. तोपर्यंत इथे मी कांदा आधी बारीक करून घेते. कांदा जरा जास्त घ्यायचा आहे आपल्याला, कारण ही कांद्यासोबत म्हणजे कांदा त्याच्यामध्ये इतका छान लागतो त्यातला. तर आपण असे कांदे बारीक करून घेऊया. आणि मी कांदे बारीक करेपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं. विचारताय सारखं सारखं. चला तर मग आता आपण पुढच्या तयारीला लागूया. आता कसं झालं की आपण एकदम सर्व कांदा करू शकत नाही, म्हणून मी थोडा थोडा घालून तो बारीक करून घेत होते. एक साईडला मी भरपूर असा लसूण पण घेतला आहे, कारण ह्यातला लसूण खायला एवढा टेस्टी लागतो. आणि चिंच भिजत घातली गरम पाण्यामध्ये. आता इथे बघा, इथे मी तुम्हाला बोंबील क्लीन करायची हे दाखवते पद्धत. कसं आहे ना, पाण्यात भिजत घातल्यामुळे ना तो छान पटकन आपल्याला स्वच्छ करता येतो बोंबील. आतली सर्व घाण साफ करता येते, म्हणून बोंबील आधी भिजत घालायचे. आणि इथे मी आता लसूण ठेचून घेतला आहे. हा तुम्हाला हवा आहे तर सालासकट पण घालू शकता, नाहीतर सोलून घेऊन घालू शकता. बघा तुम्ही, इथे मी भरपूर असा लसूण घेतला आहे. मी वरचे म्हणजे सिंगल साल ठेवले, बाकी वरचे कवर काढून टाकलेले आहेत. हा असा छान क्रिस्पी झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा घालून घेणार आहे. आणि कांदाही छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तो परतल्यानंतर म्हणजे असा लालसर झाल्यानंतरच आपल्याला पुढची तयारी करायची आहे. हवं तर यात कांदा परतताना पण तुम्ही मीठ घालू शकता, पण मीठ घालताना जरा बेताने घालायचं, कारण की आपले बोंबीलही थोडेसे खारट असतात. चिंच घालतो ती आंबट असते, तर त्या हिशोबाने कांद्यावर मीठ थोडं कमी घालायचं आधीच. आता इथे मी बोंबील घालून घेतले आणि त्यावर हळद, तिखट, थोडंसं हिंग तर मला सर्वात लागतं, तुम्हाला माहिती आहे. हिंग घातल्याने कसं आपण पोटाला बाधत नाही, म्हणून हिंग मी थोडं तरी सर्वात घालते. आणि आता इथे चिंच घालून घेतले, चिंचेचं पाणी घालून घेतलं आहे. तर ह्या चिंचेच्या पाण्यामध्ये आणि कांद्याच्या रसामध्ये जे आपले बोंबील शिजतील, एक्स्ट्रा पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवूनच शिजवायचं आहे. ऑटोमॅटिक सर्व पाणी बरोबर त्याला सुटतं आणि छान आपले बोंबील चटणी तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला आजची बोंबील चटणी सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, उद्याच्या भागात काय बघायला आवडेल तेही कळवा. हॅपी बुधवार.